नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण कोर्टात जमतात. अचानकपणे हिअरिंग का मागून घेतली हा सर्वांच्याच चेहऱ्यावरती प्रश्न असतो. नागराज, प्रिया एकमेकांमध्ये कुजबुजत असतात की नेमकी काय झालं असेल, याच्या हाती काही नवीन पुरावे लागले असतील का. असं जर असेल तर आपलं काही खरं नाही असं देखील ते म्हणतात. आता कोर्टाचं कामकाज सुरू होतं. त्यावेळेस अर्जुन कोर्टामध्ये ते व्हिजिटिंग कार्ड प्रेझेंट करतो. तो कोर्टात सांगतो की हे व्हिजिटिंग कार्ड आश्रमामध्ये सापडलं होतं आणि माझं असं ठाम मत आहे की ते साक्षीच्या पर्समधूनच खाली पडलं. हे कार्ड जे ब्युटिकचं आहे त्यामध्ये साक्षी नेहमी वारंवार खरेदीसाठी जात असते आणि याच्यामध्ये काही खरेदीची बिलसुद्धा आहेत, ते मी कोर्टामध्ये सबमिट करतो असं देखील तो सांगतो. आता हे ऐकल्यानंतर साक्षी मात्रपुरती घाबरलेली असते. महिपतसुद्धा खूप घाबरलेला असतो. दामिनी म्हणते की असे भरपूर लोक असतील की जे त्या ब्युटिकमधून खरेदी करत असतील आणि जर ते व्हिजिटिंग कार्ड एव्हिडन्स होता तर मग तो या अगोदर पोलिसांकडे का नाही सबमिट झाला. आणि असंही सगळे पुरावे जेव्हा आग लागली होती पोलीस स्टेशनला त्यावेळेस सगळे जळून खाक झाले होते. मग हे व्हिजिटिंग कार्ड कसं काय राहिलं. आता मात्र अर्जुनकडे बोलण्यासाठी काहीच नसतं. तो म्हणतो की मी सिद्ध करू शकतो की हे कार्ड साक्षी शिकरे यांचंच आहे. तेव्हा दामिनी म्हणते की इतकं विनोदी आर्ग्युमेंट मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच ऐकलं नाही. तुम्ही नक्की रविराज किल्लेदारचे शिष्य आहात ना. आता सायलीसुद्धा मनामध्ये खूप घाबरलेली असते. ज्या प्रश्नांची भीती होती नेमकी तेच प्रश्न दामिनीने विचारलेले असतात. ती एक नजर चैतन्यकडे पाहते पण चैतन्य त्या ठिकाणी नसतोच. अर्जुनही कोर्टामध्ये काहीच बोलत नाही. तेव्हा जज सांगतात की अर्जुन सुभेदार यांनी जे पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत ते कोर्ट नकारत आहे. तितक्यात इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात. ते विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगतात की हे व्हिजिटिंग कार्ड आम्हाला आश्रमामध्ये सापडलं होतं पण ते काही टेस्टिंगसाठी मी लॅबला पाठवलं होतं. दामिनी सावंतला प्रश्न विचारते पण आग लागली असताना हे व्हिजिटिंग कार्डच कसं काय राहिलं. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगतात की ते माझ्या ड्रॉवरमध्ये होतं त्याच्यामुळे ते सेफ राहिलं. मग दामिनी म्हणते तुम्ही या अगोदर हे कोर्टामध्ये का नाही दाखवलं. सावंत म्हणतात की खरं तर मला या अगोदरच कोर्टामध्ये यायला सांगितलं गेलं होतं पण मीच घाबरलो होतो की मला माझी नोकरी जाण्याचा जास्त धोका होता त्यामुळे मी कोर्टात येणं नाकारलं. पण जज साहेब, मी खरं सांगतो प्रत्येक गोष्ट ही मी कायद्याच्या चौकटीत राहूनच केलेली आहे. आता मात्र दामिनीकडे बोलण्यासारखं काहीच नसतं कारण ते व्हिजिटिंग कार्ड पोलिसांमार्फतच कोर्टात दाखल केलेलं असतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन कोर्टासमोर आणखी एक पुरावा सादर करतो. त्यावेळेस तो साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि तुमच्या गळ्यामध्ये एखादा नेकलेस किंवा काही असेल तर तुम्ही दाखवता का कोर्टाला, असं तो बोलतो. त्यावेळेस साक्षी तिच्या गळ्यातलं नेकलेस दाखवते आणि अर्जुन म्हणतो की मी हे पुरावे सादर करण्याअगोदर एक गोष्ट दाखवू इच्छितो आणि त्याच्या हातामध्ये त्या पेंटेंटचा अर्धा तुकडा जो असतो तो त्याला मॅच करून दाखवतो. तेव्हा मात्र सगळेजण हैराण झालेले असतात. आता फायनली हे सगळ्यांना समजलेलं असतं की ते लॉकेटचा जो अर्धा तुकडा आहे तो आश्रमात सापडला होता आणि तो साक्षीचाच आहे. तर प्रेक्षकांनो, आता निकालाची वेळ आलेली आहे आणि निकाल काय असेल हे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.